असा विचार कधी मनात आलाय का की काही लोक आयुष्यभर इतकी मेहनत करतात पण तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती तशीच राहते आणि काही जण मात्र सहज श्रीमंत होतात. यामागचं रहस्य आजचं नाही तर तब्बल 4000 वर्षांपूर्वीचं आहे. चला, प्राचीन बॅबिलोनच्या श्रीमंतीमागचं ते कालातीत सत्य आज जाणून घेऊया. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटतं, नाही का, की श्रीमंती म्हणजे नशिबाचा खेळ. पण खरं तर बॅबिलोनचं शहाणपण आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतं. हा नशिबाचा नाही तर काही पक्क्या नियमांचा खेळ आहे. हे असे नियम आहेत जे हजारो वर्षांपासून श्रीमंतीचं सूत्र ठरले आहेत. त्यामुळे नशिबाच्या मागे धावण्यापेक्षा हे नियम समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बॅबिलॉनमध्ये बोनसेर नावाचा एक रथ बनवणारा आणि कोबी नावाचा एक संगीतकार होता. दोघंही आपापल्या कामात एकदम कुशल होते आणि मेहनतही खूप करायचे, पण त्यांचं पाकीट मात्र नेहमीच रिकामं असायचं. आणि दुसरीकडे त्यांचाच मित्र अल्काद, तो बॅबिलॉनमधला सगळ्यात श्रीमंत माणूस होता. फरक त्यांच्या मेहनतीत नव्हता, अजिबात नाही. फरक होता तो पैसे हाताळण्याच्या पद्धतीत. मग जेव्हा हे दोघेही आर्खादकडे गेले तेव्हा त्याने त्यांना आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे म्हणतात ना सिक्रेट, ते सांगितलं. आणि हा तोच नियम होता ज्याने त्याचं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. तर तो नियम काय होता? तो होता, मी जे काही कमावतो त्यातला एक हिस्सा हा फक्त आणि फक्त माझा आहे. बघा, किती सोपं वाटतंय ना, पण यात खूप मोठा अर्थ दडलाय. अर्कादला हे कळलं होतं की खरी संपत्ती आपण किती कमावतो यात नाही, तर आपण त्यातलं किती वाचवतो यात आहे. आजकालच्या भाषेत यालाच आपण पे युअर सेल्फ फर्स्ट म्हणतो. म्हणजे काय, तर सगळ्यात आधी स्वतःला पैसे द्या. आणि नियम तर इतका सोपा आहे. इतरांना पैसे देण्याआधी, अगदी कोणालाही पैसे देण्याआधी तुमच्या कमाईतला कमीत कमी 10वा हिस्सा म्हणजे 10% स्वतःसाठी बाजूला काढा. असं समजा की हे तुमच्या भविष्याच्या श्रीमंतीचं एक छोटंसं बी आहे, जे तुम्हाला जपायचं आहे, वाढवायचं आहे. बरं, अर्कादला हे सगळं ज्ञान मिळालं तरी कुठून? तर अल्गामेश नावाच्या एका हुशार सावकाराकडून. आणि अर्कादने ह्याच ज्ञानाला एक मस्त नाव दिलं, रिकामं पाकीट भरण्याचे 7 उपाय. हे 7 उपाय म्हणजे संपत्ती बनवण्यासाठी एक एक पायरी चढत जाण्यासारखं आहे. तर हे 7 उपाय म्हणजे श्रीमंतीकडे नेणारा एक नकाशाच आहे असं समजा. पहिला उपाय, 10% वाचवून आपलं पाकीट भरायला सुरुवात करा. मग दुसरा, आपले खर्च नियंत्रणात आणा, म्हणजे बजेट बनवा. तिसरा, सगळ्यात इंटरेस्टिंग, आपल्या पैशाला कामाला लावा, म्हणजे गुंतवणूक करा. चौथा, तुमची संपत्ती जपून ठेवा, चुकीच्या ठिकाणी गुंतवून गमावू नका. पाचवा, भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वतःचं घर घेण्याचा विचार करा. सहावा, आपल्या भविष्यासाठी आणि म्हातारपणासाठी तरतूद करा. आणि सातवा, जो खूप महत्वाचा आहे, सतत नवीन गोष्टी शिकून आपली कमाईची क्षमता वाढवत राहा. बघा, हे नियम आपल्या आर्थिक आयुष्याला एक प्रकारची शिस्तच लावतात. ठीक आहे, संपत्ती निर्माण तर केली, पण तिला टिकून ठेवणं आणि वाढवणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे, नाही का? आणि याचसाठी अर्कादने आपल्या मुलाला नोमेरला सोन्याचे 5 नियम शिकवले. चला तर मग बघूया, हे नियम नक्की काय आहेत. हे 5 नियम म्हणजे जणू काही संपत्तीची राज्यघटनाच आहे. पहिला, कमीत कमी 10% बचत करा, हा तर पाया आहे. दुसरा, जी बचत केली आहे ती योग्य ठिकाणी गुंतवा, जेणेकरून ती वाढेल. तिसरा, गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा, जाणकारांचा सल्ला नक्की घ्या. चौथा, ज्या व्यवसायाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही त्यात पैसे अजिबात गुंतवू नका. आणि पाचवा, सगळ्यात महत्वाचा, झटपट श्रीमंत होण्याच्या फसव्या योजनांपासून 4 हात लांब राहा. हे नियम आपले कष्टाचे पैसे वाचवण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की हे सगळं ठीक आहे, पण कर्जाचं काय? कर्ज हा एक मोठा अडथळा असतो, बरोबर, पण काळजी करू नका. ह्यातून बाहेर पडण्याचाही एक पक्का मार्ग आहे. जसा बॅबिलॉनच्या एका उंट व्यापाऱ्याला डबासिरला सापडला होता. डबासिरने एक अगदी साधा पण जबरदस्त प्लॅन तयार केला. इतका प्रभावी की ज्यामुळे तो गुलामगिरीतून बाहेर पडला आणि त्याने आपलं सगळं कर्ज फेडलं. आणि याच प्लॅनला आज आपण डबासिर प्लॅन म्हणून ओळखतो. हा प्लॅन काय करतो, तो तुमच्या कमाईचे 3 भाग करतो. 70% तुमच्या रोजच्या गरजा आणि खर्चासाठी, 20% कर्ज फेडण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे उरलेले 10% ते स्वतःच्या बचतीसाठी. हे 10% फक्त तुम्हाला कर्जमुक्त करत नाहीत, तर तुमच्या भविष्यासाठी एक नवी उमेद, एक नवी आशा निर्माण करतात. आता आपण ह्या सगळ्याच्या शेवटाकडे येतोय. एक गोष्ट लक्षात घ्या,
ह्या फक्त काही जुन्या गोष्टी नाहीत आहेत. हे एक असं सूत्र आहे जे हजारो वर्षांपासून चालत आलंय आणि ते आजही तितकंच खरं आहे. आणि हे कोणालाही कोणत्याही परिस्थितीत उपलब्ध आहे. या सगळ्याचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा की संपत्ती नशिबानी नाही तर शिस्तीनी मिळते, योग्य सवयीनी मिळते. हे सोपे नियम जर आपण पाळले तर कोणीही श्रीमंतीच्या मार्गावर चालू शकतं. यासाठी कोणत्याही चमत्काराची किंवा लॉटरी लागण्याची वाट बघायची गरज नाही. बॅबिलॉनची ही श्रीमंतीची रहस्य आता आपल्या सगळ्यांना कळली आहेत. आता प्रश्न फक्त एकच उरतो, हा प्रवास सुरू कधी करायचा?